आपले कौटुंबिक आणि सामाजिक जे आपल्या आजूबाजूला वातावरण आहे त्यांना सतत सांगत राहायचं की हा बँकेतला जॉब नाही आहे, हा IT तला जॉब आहे, हा कधी पण जाऊ शकतो. मी दररोज जातो, माझ्याकडे लॅपटॉप असतो, घाईघाईत आहे मी असं कायम दाखवतो आणि ऑफिसला जातो आणि परत येतो. तर ह्यातलं हे काही परमनंट नाही. उद्या टेक्नॉलॉजी बदलली, उद्या काही दुसरं झालं तर मला हा जॉब सोडायला लागू शकतो. म्हणजे जे आपल्या आजूबाजूचे कुटुंबीय आहेत किंवा समाज आहे त्यांना एक प्रकारची जाणीव राहते की ह्याचा उद्या जॉब सुटला तरी आणि उद्या संध्याकाळी हा ग्राउंडवर फिरायला यायला लागला किंवा लवकर टेकडीवर जायला लागला तर समजायचं की हा जॉब गेला आहे. पण ह्यात त्याला वाईट वाटत नाही आहे. त्याला माहिती आहे की हे होणं शक्य आहे आणि आपणही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. अशी जाणीव आजूबाजूच्या लोकांच्यात निर्माण झाली तर मग त्या माणसाला पण बरं वाटतं की ठीक आहे, मला एक कोणीतरी सांभाळून घेणारा एक वर्ग आहे. माझ्या घरी मला असं म्हणणार नाहीत की तो जॉब गेला म्हणजे आता संपलं आपलं सगळं, आता काही आपल्या पुढे फ्युचर नाही, असं नाही. ह्या टाईपचा सेन्स आजूबाजूच्या लोकांना डेव्हलप करणं पण हे पण त्या माणसाचंच कर्तव्य आहे. कारण होतं काय की लहानपणापासनं जॉब जाणं ह्याच्याकडे फेल झालाय तो मनुष्य अशाच प्रकारे बघितलं जातं आणि आपल्याला फेल होण्याची मुभा नाही आहे कोणाला, परीक्षेत असो कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर. त्यामुळे ते खूप जास्ती मला वाटतं की क्रुशल फेज असणार प्रत्येकाच्या आयुष्यात. अगदी बरोबर आहे. आपल्याला फेल होण्याची आपल्याला मुभा नाही आहे हेच खरं म्हणजे आपल्या अपेक्षांच्या दृष्टीने बरोबर आहे. फेल होतच असतात माणसं तरीसुद्धा. तर त्याला फक्त आपल्याला असं करायला की आता IT इंडस्ट्रीमध्ये विशेषतः मी त्याच्याबद्दल जास्त बोलू शकतो आणि मी त्यात काम केलं. तर ह्याच्यामध्ये समजा कॉम्पेन्सेशन खूप जास्ती आहे बाकीच्या ॲव्हरेज जे बाकी लोकांना मिळतात त्याच्यापेक्षा. तर तुम्ही सेव्हिंग्स करून बाजूला ठेवू शकता, तुम्ही प्रोव्हिजन्स, कुशनिंग तयार करू शकता तुमच्यासाठी. हे तुम्हाला दिलेलं एक वरदान आहे.